नमस्कार, लोकात्मा न्यूज चॅनल मध्ये आपले हार्दिक स्वागत। बातमी आहे संभाजीनगर येथून कामाच्या पैशाची मागणी केल्यावर पोलिसांनी केली तरुणास बेशुद्ध होईपर्यंत मारहाण। छत्रपती संभाजीनगरात एका तरुणावर पोलिसांनी अमानुष अत्याचार केला आहे। केवळ कामाचे पैसे मागितल्यामुळे तरुणास मारहाण केली आहे। मारहाण केलेल्या तरुणाचे नाव सचिन लक्ष्मण देशमुख असून जो वाहतूक पोलिसांसाठी खाजगी वसुलीचं काम करत होता। दररोज वाहनधारकांकडून पैसे गोळा करून ते पोलिसांकडे सुपूर्द करायचा। त्याच्या बदल्यात त्याला थोडेसे पैसे मिळायचे आणि कधी कधी तो नशा पण करत होता। 25 एप्रिलच्या संध्याकाळी दिवसभर काम करून झाल्यानंतर सचिनने आपले काही पैसे मागितले आणि त्याच कारणावरून वाहतूक शाखेतील पोलीस नागरगोजे आणि इतर 3 ते 4 पोलिसांनी त्याला चौकीसमोरच बेदम मारहाण केली। मारहाण इतकी भयानक होती की सचिन जागेवरच बेशुद्ध झाला। काही वेळाने त्याच्या वडिलांनी घटनास्थळी धाव घेतली। मुलगा जागेवर पडलेला, बोलता येणारी अवस्था। घाटी रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की मानेजवळील मणका तुटलेला आहे। अर्धांगवायूचा झटका सुद्धा येऊ शकतो। बोलण्याची क्षमता गमावण्याची शक्यता। त्यानंतर पीडित तरुणांचे वडील म्हणाले की माझा मुलगा आता पलंगावर आहे। आम्ही गरीब लोक आहोत, त्याचा इलाजही शक्य नाही। दोषींवर कारवाई करा, आम्हाला न्याय द्या। लक्ष्मण देशमुख यांनी वेदांत नगर पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे। उलट त्यांना पोलिसांनी 3 तास पोलीस ठाण्यात बसल्याचे त्यांच्या वतीने सांगण्यात आले आहे। FIR नोंदवून दोषी पोलिसांवर कारवाई व्हावी अशी मागणी पीडित तरुणांच्या वडील लक्ष्मण देशमुख यांनी केली आहे। लोकात्मा न्यूज चॅनल साठी प्रतिनिधी तरंग कांबळे, संभाजीनगर। देशमुख साहेब, तुमच्या मुलाला जी काही मारहाण झालेली आहे ती कशामुळे झाली, त्याच्या मागचं कारण काय होतं, त्यात कोणते पोलीस कर्मचारी होते याबाबत जरा सविस्तर माहिती सांगा। सर, मी लक्ष्मण देशमुख बोलतो। हा माझा मोठा मुलगा सचिन, हा रोजगार करतो, म्हणजे मिळेल ते काम करतो। विशेष म्हणजे बाबा पेट्रोल पंपचे ट्रॅफिक पोलीस आहेत, नागरगोजे वगैरे त्यांची टीम, हे दिवसभर या रिक्षावाल्याकडनं 100 आण, त्या रिक्षाकडनं 50 आण, काय या गाडीवाल्याकडनं पैसे आण जमा करतात। रोज संध्याकाळी याला 100, 200, 300 जे काय वसुली झाली त्या पद्धतीने त्याला देतात। त्यामुळे तो दारू पिणे इतर हे याच्यात त्याला नाद लागून गेला। काल रात्रीला असंच दिवसभर काही यांनी काम केले असतील, संध्याकाळी 9 ते 9:30च्या दरम्यानमध्ये तो त्याचा हप्ता मागायला गेला। तेव्हा तो नागरगोजे आणि त्यांचे 3-4 लोक होते, यांनी त्याला एवढं मारलं की बेशुद्ध पडेपर्यंत। तिथे स्थानिक नागरिकांनी, टपऱ्यावाले त्यांनी मला फोन केला की तुमच्या मुलाला पोलीसवाले मारून राहिले, जीवन मरून जाईल, लवकर या। मी धावत गेलो, मी बघितलं तर त्या पोलीस चौकीच्या तार कंपाऊंड म्हणजे चौकीच्या आतमध्येच तो बेशुद्ध अवस्थेत पडलेला होता। तिथं तेव्हाच वेदांतनगर पोलीस स्टेशनमधून 2 कर्मचारी आले। ते उलट मलाच बोलले, तुम्ही कसं काय म्हणता पोलिसनी मारलं, हे केलं। त्यांचं कर्तव्य होतं की घाटीत जाणे हे ते, पण मला सांगितलं तुमच्या पोराला तुम्ही घेऊन जा, इथं ठेवू नका। मग तिथून मी घाटीमध्ये घेऊन गेलो। घाटीमध्ये गेल्यानंतर त्यांनी पूर्ण तपासण्या, सोनोग्राफी, एक्सरे, त्यानंतर MRI हे ते सगळं केलं। त्यानंतर तिथले जे डॉक्टर होते, वैद्यकीय अधिकारी, त्यांनी सांगितलं की याला मणक्याला जे मणका आहे इथं लाथाबुक्क्याचा मार बसलेला आहे। त्यामधल्या 2-3 नसा त्याच्या चोकअप झाल्या, त्याच्यामुळे अर्धांगवायूचा त्याला झटका येऊ शकतो, त्याची जवान सुद्धा जाऊ शकतो। ती परिस्थिती खरी झाली, तो आज बोलू शकत नाही। तर पोलीस साहेब, मी आज सकाळी याला गेलो वेदांतनगर पोलीस स्टेशनला, ही त्याची कॉपी आहे। मला तिथं 3 तास लागले FIR दाखल करून घ्यायसाठी। त्यामुळे 2-3 दिवस थांबा। 2-3 दिवस आज माझ्या मुलाचं काही बरं वाईट झालं, त्याला जबाबदार कोण? तर पोलीस आयुक्तांना एकच माझी विनंती आहे की संबंधित सगळी चौकशी करून संबंधित जे कर्मचारी आहेत ट्रॅफिकचे यांच्यावर कठोर कारवाई करण्यात, त्यांच्यावर FIR दाखल करण्यात यावं।